एक तर खरं आहे की निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये प्रचंड घोळ आहे, ही वस्तुस्थिती आहे। आजच्या पेपरला काही खुलासे आलेत, परंतु ते काही तांत्रिक जे प्रिंटिंग मिस्टेकचे आले असतील, तर या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे घोळ दिसत आहेत। काही नावं घुसवलेली दिसत आहेत, काही डिलीट केलेली दिसत आहेत। तर ही वस्तुस्थिती आहे, खरं ती दुरुस्त झालीच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत। दुरुस्त झाले पाहिजे या मताचे 100% आम्ही आहोत। यात अनेक ठिकाणी जसं बाकीच्या राज्यांमध्ये देखील बिहारमध्ये देखील निवडणूक आहे, त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे घोळ होताना पाहायला मिळतात। नाही, आता काय झालं, अनेक फंडे वापरले जातात निवडणूक जिंकण्याकरताचे। अनेक फंडे जे आहेत त्यामध्ये मतदार यादीचा घोळ हा एक मोठा फंडा आता अलीकडच्या कालखंडामध्ये दिसतो आहे। नावं घुसवण्याचे, बाहेरचे नावं आत घालण्याचे, जिल्हा परिषदच्या क्षेत्रातले नाव नगरपालिकेत घालायचे, नगरपालिकेच्या क्षेत्रातले जिल्हा परिषदला घालायचे, दोन्हीकडे मतदान वेगवेगळं होतं त्यावेळेस मतदान घडवायचे। हे दुर्दैवानं हे सगळं घडते ना, ह्या डिजिटल काळामध्ये हे घडतं, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे। आज जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर कधीच असं होणार नाही, परंतु ज्यावेळेस हेतू पुरस्सरच असं केलं जातं त्यावेळेस हे घडतंय। ही वस्तुस्थिती आहे आणि अत्यंत दुर्दैवी। खरं म्हणजे निवडणूक हा लोकशाहीचा पाया जो आहे, मूलभूत पाया, सूत्र काय आहे, निवडणूक हे सूत्र आहे खरं म्हणजे लोकशाहीचं। लोकांनी निवडून द्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये घोळ घालून जर तुम्ही यश मिळवणार असाल तर ते अत्यंत दुर्दैवी, लोकशाही करता सुद्धा दुर्दैवी आहे। पण निवडणुका घेऊ नका ही जी राज ठाकरेंची मागणी नाही, मला त्यांनी आज काय म्हटलं हे मला माहिती नाही, त्यावर मी त्यामुळं माझं हे, परंतु घोळ आहे हे मात्र 100% आणि तो दुरुस्त झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। साहेब, अहिल्यानगरमध्ये 4-5 जे डॉक्टर आहेत त्यातनं त्यामध्ये मग विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल जे असतील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर अतिशय गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावरती आरोप आहेत। कोविड काळामध्ये जास्तीचा डोस देणे, अवयवांची तस्करी करणे, जादा बिल, या अशा संदर्भातले आरोप करून त्यांच्यावरती गुन्हा नाही, दाखल हे जर मला त्यातले बारकावे जर माहीत नाही तर त्यावेळी मी बोलणं योग्य होणार नाही। आता जो काही ओबीसी किंवा मराठा आरक्षणावर वाद सुरू आहे, वाद सर्व बघायला मिळतोय। छगन भुजबळांनी देखील परवा म्हटलेलं आहे, तिकडे कसं बघताय तेव्हा? मी असं पाहतोय की हा महाराष्ट्र आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतोय, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतोय, त्यावेळेस कधी जातीपाती हे विषय नव्हता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व धर्म आणि जातीचे लोक होते। हे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे। खरं म्हणजे हे सगळं जे चाललंय, जातीचं, धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण, हे कोण आणतंय आणि कोण हा महाराष्ट्र बिघडवतंय हे जनतेला बारकाव्यानं पाहिलं पाहिजे। माझं मत असं आहे की जातीपातीच्या पलीकडे जाणारा महाराष्ट्र आहे, एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र आहे, तो पुन्हा निर्माण व्हावा या मताचा मी आहे। नाशिकच्या ITI कॉलेजमध्ये आता वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार आहेत, ज्यामध्ये मंत्रोच्चाराचं शिक्षण देखील दिलं जाणार आहे। मात्र कुठेतरी आता पुरोहितांकडून याला विरोध होऊ लागला। मला खरं म्हणजे पुरोहिताचे आता निरनिराळ्या पद्धतीचे शिक्षणक्रम सुरू करण्याऐवजी पहिले शेतकऱ्याच्या प्रश्नांचं काय केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे सरकारकडून। तुम्ही आता मंत्रतंत्राचे धडे देण्याऐवजी आमच्या शेतकऱ्याला जो काही तुम्ही आता मदत करता ती पुरेशी केली का तुम्ही? पुन्हा तो उभा राहणार आहे का? तो काय मराठवाड्यामध्ये आता किती हजार रुपये तुम्ही एकरी दिलेत, त्या एकरी हजारामध्ये त्याचं जे खराब झालेलं जे पीक आहे ते तरी बाहेर निघणार आहे का? खरं म्हणजे याच्यावर लक्ष देण्याऐवजी वेगवेगळे विषय असे काढायचे आणि लोकांना धर्माकडं, जातीकडं न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे। या शेतकऱ्याकरता काहीतरी करा, त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो पुन्हा उभा राहील याचा विचार करा। दुर्दैवाने याच्याऐवजी आता मंत्रतंत्राचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम तुम्ही सुरू करत असाल तर याच्यापेक्षा वाईट काही नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।